आपल्या राज्यामध्ये नवं सरकार आलंय, राज्याला नवी दिशा देण्याचा मानस घेऊन आणि सोबतच एक टॅगलाईन घेऊन सुद्धा. ही टॅगलाईन आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाही. आगामी काळात महाराष्ट्राचा वेग वाढवण्यासाठी, महाराष्ट्राला प्रगतीपथावरती नेण्यासाठी सर्वात मोठं योगदान कुणाचं असणार आहे, तर ते अर्थातच युवा वर्गाचं, युवा नेतृत्वाचं आणि तरुण पिढीचं. ज्या नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, त्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या राज्यात 2,10,00,000 हे मतदार तिशीच्या आतले होते. सो यातूनच युवा वर्गाची ताकद नेमकी काय आहे, किती आहे राज्यातली, हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणूनच आत्ताच्या पॅनलचं जे सगळेजण प्रतिनिधित्व करतायत ते राज्याच्या कानाकोपऱ्यातले लोक आहेत, तरुण आहेत, युवा आहेत. म्हणूनच त्यांच्या नजरेतनं ते महाराष्ट्र कसा पाहतायत पुढच्या 10 वर्षातला, 20 वर्षातला, 30 वर्षातला, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या पॅनल डिस्कशनमध्ये. अर्थातच मेघनाताईंपासून सुरुवात, तुम्ही सरकारचं प्रतिनिधित्व करताय. महाराष्ट्र आता थांबणार नाही, म्हणजे महाराष्ट्राला तुम्ही पुढे नेणार आहात. महाराष्ट्र पुढे जाण्यासाठी, स्पीडअप होण्यासाठी कोणत्या अशा 5 प्रमुख योजना आहेत की ज्या प्रगतीपथावरती आहेत आणि सरकारनं प्राधान्यक्रमानं पूर्ण करायचं ठरवलंय? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. समृद्ध महाराष्ट्र हा आज आपल्या न्यूज 18 लोकमतचा विषय आहे आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही ही टॅगलाईन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. आणि आपण बघितलं, मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कार्यकाळामध्ये देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या समृद्धतेसाठी जो विजन त्यांनी ठेवलं होतं ते पूर्णत्वाकडे ह्या टर्ममध्ये निश्चितच जाईल असा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला आहे. जसं पहिल्यांदा त्यांनी समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबईपर्यंतचा, आत्तासुद्धा आपण कालच निर्णय झालेला आहे शक्तिपीठ, महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागाचा विकास हा ह्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये पूर्ण होणार याची खात्री महाराष्ट्राच्या प्रत्येक, जसं की मी मराठवाड्यातून येते आणि दुर्दैवाने मराठवाडा अनेक वर्षांपासून अनेक गोष्टीमध्ये दुर्लक्षित राहिलेल्या, पण देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा सर्वस्पर्शी सर्व समावेशक असा विकास होणार आहे. 5 ठळक मुद्दे आपण विचारले, त्यामध्ये शक्तिपीठ हा एक मोठा मराठवाडा विदर्भाला जोडणारा हा योगदान ठरणारा रस्ता असणार आहे. त्याचबरोबर जे आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत 16,000 मेगावॅट एवढी एनर्जी तयार करतोय, क्लीन एनर्जी, ग्रीन एनर्जी, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा मुबलक वीज मिळणार आहे. कारण की कृषीप्रधान राज्य आहे आपलं आणि नेहमीच शेतकऱ्यांच्या वीज किंवा शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी लागणारा मुख्य घटक म्हणजे पाणी, वीज आणि रस्ते, त्याच्यासाठी सुद्धा मोठं काम या ठिकाणी चालू आहे. नदी जोड प्रकल्पांच्या माध्यमातून दुष्काळी मराठवाड्यातील किंवा महाराष्ट्रातील जो भाग राहिलेला आहे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी त्यामुळे पोहोचलं जाणार आहे. आरोग्याच्या सुद्धा सुविधा चांगल्या पद्धतीने येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये उभं राहिलेल्या आपल्याला दिसतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे AIच्या माध्यमातून प्रत्येक विभागाला, मग इव्हन कृषी विभागात सुद्धा आपण AIच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती करण्यासाठी, आज क्लायमेट चेंजमुळे जे काही शेतकऱ्यांना अडचणी येतात आणि इंडस्ट्रीजला सुद्धा जे काही अडचणी येतात त्याच्यावर सगळं महाराष्ट्र आज हे डिजिटलायझेशन होणार आहे. आणि त्यामुळे 1200च्या वरती योजना ह्या मग इंडस्ट्री टाकण्यासाठी लागणाऱ्या असतील किंवा गावाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंतच्या योजना असतील, त्या एका क्लिकवरती मिळणार आहेत. पारदर्शक असं सरकार हे लोकांना ह्या 6 महिन्यामध्ये पण दिसते आणि पुढच्या 5 वर्षामध्ये पण. त्यामुळे अशा पद्धतीने प्रत्येक घटकाचा विचार करत ज्या योजना, जो संकल्प घेतलेला आहे तो काम चालू आहे आणि हेच विकसित महाराष्ट्राचं मॉडेल असणार आहे. शनाताई, तुम्हाला याच्यामध्ये काही ऍड करायचंय सत्ताधारी म्हणून? मला फक्त हे सांगायचं आहे की युवा पिढीला आज फक्त इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. आता तुम्ही मुंबईमध्ये बघा तर अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो, अनगिनत प्रोजेक्ट्स जे तुम्ही बघितलं तुम्हाला एक फील गुड फॅक्टरच नाही. तुम्ही आता बघितलं तर मुंबईबद्दल खूप चर्चा होते, परंतु गडचिरोलीमध्ये तुम्हाला माहिती आहे की पहिल्यांदा नॅक्सलाइट मूव्हमेंट ऑलमोस्ट फिनिश्ड आणि तिथे पण इंडस्ट्री येणार. तर हे इंडस्ट्री जे आहे $1 ट्रिलियन इकॉनॉमी आम्ही म्हणतो, ते फक्त एक नंबर नाही, ते नंबर एक विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आहे.
आणि ते विकसित महाराष्ट्रामध्ये आमचे प्रधानमंत्री असो किंवा मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आमचे नेता एकनाथजी शिंदे, अजित पवार सगळ्यांचं योगदान आहे. आणि ते योगदान आहे एक जे राजनैतिक इच्छाशक्ती म्हणजे पॉलिटिकल विल, आणि त्याच्याच सोबत आमचे ऍडमिनिस्ट्रेशन आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जे प्रोएक्टिव्हनेस आहे, जे गती तुम्ही आज बघतात, ते एक विकसित महाराष्ट्र म्हणजे एक स्वप्न नाही, एक रियालिटी आहे. आणि ते विकसित महाराष्ट्रामध्ये मला वाटते महायुतीचं योगदान अपरंपार आहे. रोहिणीताई आणि वरुण, या रोडमॅपनं महाराष्ट्राचा जो आपण विकास अपेक्षित धरतोय, महाराष्ट्राची जी प्रगती अपेक्षित धरतोय, ती साधली जाईल असं तुम्हाला दोघांना वाटतं का? तुमचं मत, रोहिणीताई आधी. सगळ्यात पहिले मी IBN लोकमतचे मनापासून आभार व्यक्त करेल की तुम्ही हा कार्यक्रम म्हणजे समृद्ध महाराष्ट्र ह्या विषयावरती चर्चासत्र आयोजित केलं आणि आमच्या सगळ्यांना ऐकून घेत आहेत की महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे. खरं तुमचं सगळ्या टीमचंही मनापासून अभिनंदन आणि कौतुक करेल. कारण आज आपण बघत असाल तर चर्चा ही फक्त राजकारणावरती आणि निवडणुकीवरतीच होते. म्हणजे सत्ताधारी पक्ष हे फक्त निवडणुका आणि राजकारण याच्या व्यतिरिक्त कुठेही चर्चा होताना दिसत नाहीत. पण महाराष्ट्राच्या जनतेला काय हवंय, महाराष्ट्र समृद्ध कसा होईल ह्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही घडवतायत. त्यासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. मला बोलवलं ह्या चर्चेसाठी, त्यासाठी देखील आभार. खरं महाराष्ट्र समृद्ध होण्यासाठी अनेक गोष्टी आहेत, पण आपण आत्ता जर सगळ्यात पहिले मी भारताच्या याच्यावरती जाऊयात की महाराष्ट्र हा सगळ्यात जास्त टॅक्स पेयर म्हणून आज भारताच्या प्रगतीमध्ये सगळ्यात मोठा वाटा हा महाराष्ट्राचा आहे. पण आजही महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळतंय जर आपण विचार केला तर भोपळा का टरबूज काय मिळतंय हा आपण विचार करायला लागणार आहे. कारण आजही तरुणाई मोठ्या संख्येने बेरोजगारी आपल्याला बघायला मिळते. शेतकरी बांधव हवालदिल झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात आहेत. महिला अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. एकीकडे आपण म्हणतोय हा समृद्धकडे जातोय का, आपण इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. मोठे मोठे रस्ते असतील, समृद्धी महामार्ग असतील, कोस्टल रोड असतील, हे सगळं देण्याचा प्रयत्न करतोय. पण आज समृद्धी महामार्गाला 2 महिने पण ज्याचं उद्घाटन झालं नाही, त्याच्यावर खड्डे पडताना आपण बघतोय. एकीकडे मोठे रस्ते बांधून इन्फ्रास्ट्रक्चर दाखवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच बाजूला ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग ही तफावत नाही का? एकीकडे मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, मोठा खर्च करायचा, मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर द्यावा. इन्फ्रास्ट्रक्चर देण्यासाठी आमचा विरोध नाही, पण ते देत असताना सामान्य नागरिक, जो गोरगरीब नागरिक आहे महाराष्ट्रातला, त्याला आपण न्याय देऊ शकतोय का हा देखील विचार करणं गरजेचं आहे. शेतकरी बांधवांसाठी आपण काय करतोय? अनेक घोषणा आपण आतापर्यंत करत आलोय शेतकऱ्यांसाठी, पण त्यांना कितीपर्यंत आपण मदत केली आहे का? त्यांच्या धान्याला भाव देऊ शकलोय का? ह्या सगळ्या गोष्टींचा पण विचार करणं गरजेचं आहे. आपण कर्जमाफीची घोषणा करतो, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा कर्जमाफीच्या घोषणा होतात, पण निवडणूक झाल्यानंतर जर आजचे वक्तव्य आपण बघितले तर ते निवडणुकीचे जुमले होते, किंवा बघूयात आत्ताच थोडी आपण कर्जमाफी करणं गरजेची आहे असे जे स्टेटमेंट्स येतात, हे कुठेतरी शेतकऱ्यांना हवालदिल करतायत आणि त्या आत्महत्यांना त्यांना प्रवृत्त करतायत का, असाही आज महाराष्ट्रामध्ये आपण ह्या घटना बघतोय. म्हणजे ही जी तफावत आहे ही खूप मोठी आहे. याच्यावरती आपण मेघनाताईंचं उत्तर घेऊयात, पण त्याच्या आधी मी तुम्हा दोघांनाही वेळ देते. अर्थात वरुणजी, तुमचं मत काय की महाराष्ट्र पुढे जाण्यासाठी जसं रोहिणीताई म्हणतात की फक्त इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर बाकीच्या खूप गोष्टी गरजेच्या आहेत, तुमच्या मनातल्या त्या गोष्टी कोणत्या आहेत? सर्वप्रथम मी आपले आभार मानू इच्छितो की तुम्ही आज मला इकडे बोलवलं. रोहिणीताई म्हणाल्या तसं मी या मताशी सहमत आहे की कधी 5 राजकारणी एका व्यासपीठावर बोलवले की तुमची आघाडी चांगली की आमची युती चांगली, ह्याच्या पलीकडे कुठले कधी विषय जात नाहीत. आणि तुम्ही आधी जो ब्रीफ दिलात त्यामध्ये राजकारण बाजूला ठेवून सगळ्या आम्ही जे युवा नेते म्हणून तुम्ही आम्हाला आमंत्रित केलंय, तर महाराष्ट्राचं विजन आपण समोर ठेवलं पाहिजे. त्यामुळे मी देखील या प्रयत्नात राहीन की राजकारण बाजूला ठेवून आत्तापासूनचा 20 वर्षांपासून 30 वर्षांपासून महाराष्ट्र कसा असला पाहिजे हे मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम मला वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईमध्ये होतंय, महाराष्ट्रामध्ये होतंय, याचा सार्थ अभिमान हा मला आहे. चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे, पण केवळ इन्फ्रास्ट्रक्चर साधून आणि कागदावर $1 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणून खऱ्या अर्थानं शेवटचा माणसाचा विकास होतोय का? आज मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो
तो एक अतिशय इन्फ्लुएन्शियल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. वांद्रे पूर्व, बँड्रा ईस्ट अतिशय चर्चेतला मतदारसंघ होता. माझ्या मतदारसंघामध्ये संपूर्ण देशाचं आता ज्याला फायनान्शियल कॅपिटल समजलं जातं ते BKC येतं. माझ्या मतदारसंघामध्ये कलेक्टर ऑफिस येतं, म्हाडाचं ऑफिस येतं, SRAचं ऑफिस येतं. हे सगळं असून देखील माझ्या मतदारसंघामध्ये 95% लोक हे आजही झोपडीमध्ये राहतात. त्यांना आजही पक्की घरं नाहीत. या 95% लोकांमध्ये आपण कोणाकडेही गेलात तर 12वी नंतर, ग्रॅज्युएशन नंतरची तुम्ही मुलं पाहिलीत तर अशी परिस्थिती आहे. दररोज माझ्या ऑफिसला कमीत कमी 20 ते 25 मुलं येतात त्यांचे रेझ्युमे घेऊन, दादा कुठेही जॉब लाव पण जॉब लाव. 7,000चा चालेल, 10,000चा चालेल, 12,000चा चालेल. मुली येऊन सांगतात की आमची लग्न होत नाहीयेत, आम्हाला चांगली मुलं मिळत नाहीयेत, आम्हाला कुठेतरी चांगल्या तुमच्या ओळखीने जॉब लावून दे. त्यामुळे एज्युकेशन घेतलेलं आहे पण जॉब अवेलेबल नाहीत. त्यांच्याकडे पैसे आहेत घरं घ्यायला पण घरं इतकी महाग झालेली आहेत की ती परवडत नाहीत. 2-2, 3-3, 5-5 कोटीच्या खाली आज मुंबईमध्ये घरं मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे जो काही $1 ट्रिलियन इकॉनॉमीबद्दल आपण म्हणतो, या $1 ट्रिलियन इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्युटर्स कोण आहेत हे आपण कधी पाहणार की नाही? त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युटर्स मेजॉरिटी ही जे 1% लोक आहेत, जे अब्जाधीश झालेले आहेत, जे मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, यांचं मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन आहे. सामान्य जनतेचं कितीचं कॉन्ट्रीब्युशन आहे? ज्या दिवशी आपण महाराष्ट्राचा विकास म्हणतो, जेव्हा आपण मुंबईचा विकास म्हणतो, तेव्हा तो तमाम मुंबईकरांचा विकास झाला पाहिजे. आजही आपण पाहिलं तर इंजिनिअरिंग नंतर मी 2014 साली इंजिनियर झालो आणि त्यानंतर मी अमेरिकेला शिकायला गेलो. गेले 10 वर्षामध्ये एकच सरकार सतत केंद्रामध्ये होतं. मी काही सरकारला दोष देत नाही, मी म्हणतो 10 वर्ष इज अ गुड इनफ पिरियड. तरी देखील तुम्ही आकडे काढून पहा, 2014 साली जितकी मुलं ही इंजिनिअरिंग किंवा त्यांचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करता बाहेर जायचे, तो आकडा आजही वाढतच चाललेला आहे. जर देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे, जर आपण $1 ट्रिलियन झालोय, तर अजूनही युवकांना, युवा पिढीला असं का वाटतं की जर आपल्याला आपल्या फॅमिलीला कुठेतरी एका चांगल्या दर्जावर न्यायचं असेल तर आपण US ला गेलं पाहिजे, ऑस्ट्रेलियाला गेलं पाहिजे, कॅनडाला गेलं पाहिजे, कारण त्यांना अजूनही इकडे स्टेबिलिटी दिसत नाही. त्यामुळे माझ्या मनामध्ये मी महाराष्ट्राला त्या दिवशी समृद्ध समजेन ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या युवा पिढीला असं अजिबात वाटणार नाही की मला माझं महाराष्ट्र सोडून बाहेर कुठे जायचंय. एक्झॅक्टली तुम्ही पॉइंटवरती आलेला आहात. आणि असं आहे की बेरोजगारीचा पण मुद्दा तिथे येतो. संग्रामजी, मुख्यमंत्री एकीकडे सांगतात की स्टार्टअपमध्ये आपलं राज्य नंबर 1 वरती आहे, पण दुसरीकडे आपण आर्थिक सर्वेक्षण अहवाल पाहिला 2025 सालचा, तर 71 लाख, अंदाजे 71 लाख लोकांनी ऑफिशियली बेरोजगार म्हणून नोंदणी केलेली आहे. तर सरकारचे प्रयत्न आणि ग्राउंड रियालिटी, जसं वरुणजींनी उल्लेख केला, की का सोडून जावं असं वाटतं? तफावत नाही वाटत ही? नाही, याच्यात सर्वप्रथम तर आपल्याला आपले आभार मानतो की या कार्यक्रमात आम्हाला सहभागी होण्याची आणि राज्याचं एक रोडमॅप संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण आम्हाला बोलवलं. याच्यात मी बेसिकली विद्यार्थी आणि युवा चळवळीतनं आलेलो आहे. मी राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष होतो, युथ काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो आणि चळवळीतनंच जवळपास इथं सगळे आलेले आहेत. त्या चळवळीतनंच आमचं पॉलिटिकल करिअर इव्हॉल्व्ह झालंय. राज्यातल्या तरुणाईचे जे प्रश्न आहेत, विद्यार्थी वर्गाचे जे प्रश्न आहेत, त्याचं सगळं मेजर आपलं ॲसेट आणि चॅलेंज इथून पुढच्या कालावधीमध्ये एज्युकेशनच असणार आहे. आणि पुढच्या कालावधीमध्ये आता जसं AIची खूप सगळी चर्चा होतीये, स्किल बेस्ड एज्युकेशन किंवा इंडस्ट्री रेडी आपण जे मटेरियल म्हणतो की चांगल्या डिग्रीज घेऊन मुलं बाहेर पडतायत पण त्यांना जॉब्स मिळत नाहीये. त्याच्यानंतर त्यांना काही कोर्सेस करून त्यांना जॉबसाठी अप्लाय करावं लागतं. तर AIच्या ज्या काही आता क्लाउड कॉम्प्युटिंग आलेलं आहे, त्यानंतर 3D हे आलेलं आहे, त्यानंतर इंटरनेट ऑफ थिंग्स, हे AIला अलाइन असलेले जे काही अभ्यासक्रम आहे, आम्ही 2 आठवड्यापूर्वी अजितदादांना विनंती केली की राज्यातल्या सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, डिप्लोमा कॉलेजेस असतील किंवा ITIs असतील, हजारोंच्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही AIचे जे सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे त्याची उभारणी तुम्ही करा. मुलं त्यांच्या क्युरिक्युलममध्येच त्यांना स्किल बेस्ड एज्युकेशनची आवश्यकता इथून पुढच्या कालावधीमध्ये आहे. नाहीतर आपण बघतो की डिग्री घेऊन बाहेर पडल्यानंतर देखील
खूप संघर्ष मुलांना करावा लागतो. हं. दुसरा एक पॉइंट मी याच्यात ऍड करतो की वरुणजींनी जसा उल्लेख केला की एज्युकेशन प्रेफर करायला लोक ला जातात, ला जातात किंवा ऑस्ट्रेलिया, कॅनडा प्रेफर करतात. ह्या ज्या सगळ्या डेव्हलप्ड इकॉनॉमीज आहेत हो. हे सुद्धा त्यांच्या बजेटचे 10.5 ते 11% एज्युकेशनवर खर्च करतात. मला वाटतं ही एक बाब महाराष्ट्राने ती इम्बाईब करण्याची अत्यंत गरज आहे. आणि एज्युकेशनवर तुम्ही जेवढं खर्च कराल येणाऱ्या कालावधीमधली ती एक इन्व्हेस्टमेंट राहील असं मला या निमित्तानं वाटतं. तुम्ही शिक्षणाबद्दल बोलताय तर शिक्षणाचा जेव्हा विषय येतो तेव्हा राज्यात आता जो सध्याचा हॉट टॉपिक बनलाय तो भाषेवरनं बनलेला आहे. त्रिभाषा सूत्र आणि हिंदी शिकवली जावी का हिंदी शिकवली जाऊ नये, तर याबद्दल अर्थातच युवा नेतृत्व म्हणून तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल. मुलांना कुठल्या भाषेतनं शिक्षण द्यावं आणि मुलांना किती भाषा शिकायला लावाव्यात? आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी हो. कंपल्सरी असलीच पाहिजे. कारण आपण बघतो किंवा वरुणजी तुम्ही पण तुमच्या मुलांना थोडीच ना मराठी शाळेमध्ये टाकणार, IB स्कूल्समध्ये टाकणार जिकडे इंग्लिश, फक्त इंग्लिशच नाही तर एखादी दुसऱ्या फॉरेन लँग्वेज सुद्धा शिकवली जाईल अशा शाळांमध्ये टाकणार. आणि मुख्यमंत्री महोदयांनी कालही सांगितलंय की हिंदी कंपल्सरीने ऑप्शनल सब्जेक्ट असणार आहे. आणि लहान वयामध्ये मला असं वाटतं एक आई म्हणून की आपण जेवढ्या जास्त भाषा मुलांना शिकवू तेवढे ग्रास्पिंग पॉवर मुलांची असते. आणि आज लहान मुलं पण स्क्रीन टाइम जास्त यूज करतायत, त्यामुळे जेवढे जास्त एक्सपोजर त्यांना आपण देऊ तेवढं त्यांचं ब्रेन ग्रास्प करणार आहे. आणि राहिला विषय एज्युकेशन सिस्टीमचा, तर नवीन शिक्षा नीतीमुळे तोही एक स्किल बेस्ड एज्युकेशन आल्यानंतर एंटरप्रेनरशिप आपल्या मुलांमध्ये हळूहळू डेव्हलप होईल. आणि त्यानुसार नोकऱ्यांच्या मागे धावण्यापेक्षा स्वतः नोकरी देणारे बनतील. आणि बेरोजगारीचा जो प्रश्न आपण सांगितला, तर मला सांगायला आनंद होतोय की आज मायक्रो, स्मॉल अँड मीडियम स्केल इंडस्ट्रीच्या माध्यमातून अनेक तरुण स्वतःची इंडस्ट्री स्वतःच्या गावागावांमध्ये उभे करताय. हेही आपण बघितलं पाहिजे. मगाशी रोहिणीताईंनी बरेच प्रश्न उपस्थित केले, त्याच्यामध्ये ती बेरोजगारीपासून महिला सुरक्षेपासून ते राज्यातल्या रस्त्यांची काय अवस्था झालेली आहे इथपर्यंत सगळे मुद्दे होते. एकीकडे विकासाच्या मार्गावरती समृद्ध महाराष्ट्र चाललेला आहे असं सरकार सांगतं, मग इतकी तफावत का दिसते आपल्याला? हे बघा, रोटी कपडा मकान हा काँग्रेसचा नारा होता, पण आज तागायत रोटी कपडा मकान 25 करोडच्या वरती दारिद्र्य रेषेखालून बाहेर लोक काढण्याची किमया केवळ नरेंद्र मोदीजींच्या 11 वर्षाच्या कार्यकाळामध्ये झालेली आहे. करोडोंच्या संख्येने आज घरकुलं ग्रामीण भागामध्ये मिळत आहे. शहरी भागामध्ये SRA स्कीम होतीच. हा तर विषय आणखी डायव्हर्ट होऊन जाईल की मुंबई महानगरपालिकामध्ये ही करणं गरजेचं होतं. एवढी समृद्ध आपली मुंबई महानगरपालिका आहे, पण तो विषय डायव्हर्ट होईल. पण या सगळ्या दृष्टीने 11 वर्षांमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कार्यकाळामध्ये काम होते आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्रजींच्या पहिल्या कार्यकाळामध्ये काम झाले. आता दुसऱ्या तिसऱ्या ह्या टर्ममध्ये तर मोठ्या स्पीडनी ते काम होणार आहे. त्यामुळे हे सगळे मुद्दे, मग शेतकऱ्यांचा पण मी सांगितला की शेतकऱ्यांना सुद्धा ज्या मुबलक गोष्टी लागतात त्या मुबलक प्रमाणामध्ये देण्यासाठी आणि त्यांना वेळोवेळी जरी कुठलं संकट आलं तर तारण्याचं काम सरकार करत आहे. आपण वरुणजी आणि रोहिणीताईंकडनं याचं उत्तर घेऊ की खरंच 11 वर्षात हे सगळं झालं का? 11 वर्षापासून सरकारचे जे प्रयत्न सुरू आहे टॉप टू बॉटम, तुम्ही तुमच्या मतदारसंघातलं एक उदाहरण द्या, हे झालंय का? मी तुम्हाला मला असा सेक्टर दाखवा, मी उघडपणे सांगतो, एक सेक्टर दाखवा ज्याच्यामध्ये मॅसिव्ह ट्रान्सफॉर्मेशन हे 2014 नंतर झालेले. तुम्ही हाऊसिंग घ्या, तुम्ही कुठलंही घ्या ना, तुम्ही फॉरेन पॉलिसी घ्या, कुठलाही तुम्ही विषय घ्या. मी काय इकडे परत एकदा सांगतो, खरं म्हणजे मला मोदी सरकारचं काय मी अनालिसिस करायला आलो नाही, हा आपला समृद्ध महाराष्ट्र आणि फ्युचरचा विषय आहे. तरी देखील SRAचा उल्लेख झाला. गेल्या 10-11 वर्षामध्ये मुंबईमध्ये झोपड्या वाढल्या की कमी झाल्या हे मला वाटतं सगळ्यांना डोळ्याला दिसतं ना. आपण आकड्यांमध्ये आम्ही एवढी घरकुलं दिली, आज आपण सगळे इकडे उपस्थित आहोत, आपण जाऊया ना बाहेर, बघूया किती झोपड्या दिसतात, बघूया किती चाळी दिसतात, डोळ्याला दिसतं ना आपल्या. आज मॅडम म्हणाल्या मी माझ्या मुलांना मराठी शाळेत घालीन की इंग्लिश शाळेत घालीन, मी IB मध्ये घालीन. मी लहानाचा मोठा डोंबिवलीमध्ये झालो, पोचलो ना कोलंबियापर्यंत. काय काय फरक पडला? मी तर आज 8वी मध्ये मी संस्कृत घेतलेलं, मी घेतलंच नाही हिंदी. 5वी नंतर मला मराठी होतं, 5वी 6वी 7वी 8वी त्याच्यानंतर मी संस्कृत घेतलं, फुल संस्कृत. तेव्हा आम्हाला ऑप्शन होता. SSC बोर्डातनं मी पास झालो. मी कुठल्या इंटरनॅशनल बोर्डात नाही शिकलोय. आज उत्तम इंग्लिश मी बोलू शकतो.
तुम्ही मला कोणाही समोर बसवा, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देऊ शकतो, एवढा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आहे. आणि आत्ता जे राज्य करतेत ह्यांचं जर तुम्ही शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली, मी कोणाची नावं नाही घेऊ इच्छित, ते सुद्धा पोचलेच ना वरच्या स्थानापर्यंत कंपल्सरी हिंदी नसताना. आमचं म्हणणं काय आहे की आता हे जे त्रिभाषी सूत्र आहे, या त्रिभाषी सूत्रामध्ये तुम्ही म्हणताय की आम्ही हिंदी कंपल्सरी करणार नाही. आज बरोबर आहे ना? मॅन्डेटरी आहे, मला मॅन्डेटरी आहे, ते स्पेसिफाय पण केलं, परंतु तुम्ही बोला. कुठलं ऑप्शनल. मी ऑप्शनल तेच म्हणालो मी. मॅन्डेटरी आहे, हिंदी मॅन्डेटरी आहे. आमच्या त्यांना पहिले हा, बोलू नाही द्या, तुम्ही नंतर- सांगा, तुम्ही मॅन्डेटरी आहे की ऑप्शनल आहे ते तुम्ही दोघी ठरवा, मग मी त्याच्यावर बोलतो. You are saying that that has been changed. म्हणजे मॅन्डेटरी आहे ना Optional- मॅडम, तुम्ही म्हणताय ऑप्शनल आहे. mandatory होते, आता ऑप्शनल आहे. मग मी ऑप्शनलच म्हणालो. म्हणजे याचा अर्थ हाच ना की इंग्लिश आणि मराठी शिकायचं आणि तिसरी भाषा हिंदी घ्यायची की नाही हा ऑप्शन दिलाय, बरोबर? मला एक सांगा, आता मॅडम आपण परभणी जिल्ह्यात नाही येता, संपूर्ण ग्रामीण भाग आपला आहे, तुम्ही त्याच्या ऑप्शनमध्ये फ्रेंच ठेवले, स्पॅनिश ठेवले, कोण फ्रेंच शिकवणार आहे हो परभणीमध्ये? हिंदी शिकवणारे शिक्षक सापडणार ना? कोण तेलुगू शिकवणार आहे? शिकवले जात नाही ना, पण एक तिसरी नाही लँग्वेज. नाही, तिसरं एक नाही आपण प्रॅक्टिकल म्हणून सांगूया. 3 भाषा पहिलीपासून शिकायच्या, हे NEP मध्ये तुम्ही सांगितले. एक इंग्लिश शिकायचं, दुसरी मराठी शिकायची आणि तिसऱ्या 18 भाषांमध्ये तुम्ही त्यांना ऑप्शन दिलेत. ग्रामीण भागामध्ये तुम्हाला कुठे इटालियन, चायनीज, मॅन्डेरिन, फ्रेंच शिकवणारे शिक्षक मिळणार आहेत? आज काय परिस्थिती आहे ग्रामीण भागाची? ते ऑप्शन प्रायव्हेट स्कूल्स मध्ये अवेलेबल असतात, जिल्हा परिषद शाळांमध्ये NEP मराठी सगळीकडेच लागू करणार ना आपण? ऑप्शनल असणार आहे. नाही NEP जी करणार, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, ही तुम्ही प्रत्येक शाळेत लागू करणार. जर ही तुम्ही केवळ IB मध्ये लागू करणार असाल तर शिक्षण पद्धती बदलणार कशी? NEP का लागू करतोय आपण? की शेवटच्या विद्यार्थ्याचा सुद्धा विकास झाला पाहिजे. हे तुमचे मोदी सरकारचं धोरण आहे की शेवटच्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्याला सुद्धा समान चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन मिळालं पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला NEP प्रत्येक शाळेत लागू करावी लागणार. याचा अर्थ सगळे ऑप्शन तुम्हाला त्यांना द्यावे लागणार. माझा सरळ सोपा हा सवाल आहे, जर परभणीच्या आपल्या मतदारसंघातल्या एका मुलाला फ्रेंच शिकायचं असेल, तो तिकडे शिक्षक कसा उपलब्ध मेघनाताई. होणार? आमच्याकडच्या एका शाळेतल्या मुलांना जापानीज चांगले शिकतात, कारण की तो शिक्षक त्याला आवडतं, त्यांनी शिकवलंय आणि मुलांनी ते शिकलेत. मी तुम्हाला कधी तुमच्या शो मध्ये बोलवा त्यांना की एका माझ्या परभणीतल्या खेडेगावच्या जिल्हा परिषदच्या शाळेतली मुलं जापानीज बोलतात. मला आनंद होईल त्यांना जर तो काही आपली- अभ्यासक्रमामध्ये नव्हता, पण आपली- तो एक शिक्षक की चला माझ्या मुलांना वेगळं काहीतरी मी शिकवायला जाऊ म्हणून त्यांनी शिकवलं. नाही, आणि मुद्दा आहे सगळ्यांचा याच्यावरचा आक्षेप एक आहे की मराठी शिकून जर मी पुढे माझं करिअर उत्तमपणे करू शकत असेल तर हिंदीची सक्ती का? हा मराठी ठेवलेला माणसांचा आहे, त्यामुळे सक्ती हिंदीची नाहीये सक्ती तो. म्हणण्यापेक्षा आणि हिंदी उलट का शिकायची? आपल्याला हेही माहिती पाहिजे की MBBSचा अभ्यासक्रम सुद्धा रिजनल लँग्वेज मध्ये आता आपलं केंद्र सरकारने केलेला आहे. त्यामुळे लँग्वेज सक्ती नाहीये, पण एक बिईंग अ मदर मी काय म्हणते की मुलांना एक तिसरी लँग्वेज आली तर त्यात वाईट काय आहे? नाही, पण ही मॅडम, काय सक्ती नाही, ऑप्शनल आमचं म्हणणं काय होतं की आपण सगळे 5वी नंतर शिकलो ना, आपलं काय चांगलंच झालं. आमचं म्हणणं काय आता होतं, नाव या कम्पेअरिंग तुम्ही काय म्हणे की बाहेर का जावं लागतं, तर आपल्याला असं एज्युकेशनल सिस्टीम आपल्या हिंदी देशामध्ये शिकून आपल्या तरी काय मोठं उघडणार आहे बाहेर जाऊन ना? काहीच आपल्या उपयोग नाहीये ते हिंदीचा. राज्यामध्ये तयार करायची आहे की आज आपल्या मंत्रिमंडळात किती लोकांना हिंदी बोलता येतं? काय परिस्थिती आहे त्यांची? ततपप होतं. खरं आहे पहिली की नाही ते? दुसरीतला आपला महाराष्ट्रामधला एका ग्रामीण भागामध्ये शिकणारा मुलगा किंवा मुलगी, त्याच्या वयाची मुलगा मुलगी जर दुसऱ्या देशामध्ये जे काही शिकत असतील ती शिक्षण पद्धती आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या मुलापर्यंत पोहोचवण्याचा हा आपला हे उद्देश आहे. एकदम हा आपण आपला मला एकच मी म्हणतो, सॉरी, ओके, ठीक आहे. संग्रामजी जे म्हणाले, AI म्हणाले, मशीन लर्निंग म्हणाले, या गोष्टी मला वाटतं आपल्याकरता जास्त महत्वाच्या. बरोबर. आपल्याला जर इक्वल प्लेइंग फील्ड द्यायचं असेल तर जगभरामध्ये ज्या स्किल्स शिकवल्या जातात, मी परत एकदा माझं स्वतःचं उदाहरण देतो, म्हणजे मला अन्य कुठे जॅपनीज शिकवलं जातं मला माहिती नाही, पण मी जेव्हा कोलंबियामध्ये गेलेलो त्यावेळी तिकडे वेगळी एक अख्खं स्कूल काढलेलं मशीन लर्निंगचं, तेव्हा तिकडे काढलेलं डेटा सायन्सचं. आज 10 वर्षानंतर सुद्धा क्लायमेट चेंज, AI, मशीन लर्निंग हे आमच्यासारख्या राजकारण्यांना मीडियासमोर कूल दिसण्याचे कॅच फ्रेजेस ठरलेले आहेत. याची किती अंमलबजावणी होते? आज मुंबई विद्यापीठाचा काय आहे कम्प्युटर सायन्सचा करिक्युलम? आज शिकवलं जातंय का? आज मला सांगा, C++ आणि जावा या सगळ्यात ज्या बेसिक कोडिंग लँग्वेज आहेत या शिकवल्या जात आहेत का? आपण ह्यावर चर्चा केली पाहिजे ना. आमचं म्हणणं काय आहे की मराठी आणि इंग्लिश या 2 भाषा मोर दॅन इनफ आहेत. आम्ही अजिबात म्हणत नाही हिंदी शिकवूच नका.
आम्ही म्हणतोय जसं जुनं सेकंडरी नंतर शिकवलं जात होतं त्यामध्ये तसंच ते कोणाचं ठेवा. काही वाईट घडलंय तसंच ते ठेवा. कंटिन्यू करा. शायना त्यांना बऱ्याच वेळापासून बोलायचं अच्छा. आहे. पहिले तर मला हे सांगायचंय की आमच्या मातृभूमी, मातृभाषा आणि आमच्या मराठी वरती अभिमान आहे. कदाचित आम्ही भारत माता की जय म्हणतात, त्यानंतर आम्ही जय महाराष्ट्र तर नक्कीच बोलणार. तर देर इज नो टू वेज अबाउट दॅट. इंग्लिश म्हणून एक ग्लोबल लँग्वेज, येस, परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीसनी पण सांगितलं, हे मॅन्डेटरी शब्दांना काढून ऑप्शनल ठेवलं इंग्लिशसाठी. जे एक मुलांना संस्कृत शिकायचं आहे किंवा हिंदी किंवा फ्रेंच, ते ऑप्शनॅलिटी अंडर द गाईडलाईन्स ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 त्या निमित्त कदाचित वरुणजी तुम्हाला पण आठवण आहे, जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते तेव्हा पण स्वीकार केलं. तर आता एक यू टर्न फ्लिप करायची गरज नाही. वी मस्ट इन्क्लूड मॅक्सिमम लँग्वेजेस. एक जे मिनिट. तुम्हाला बोलायचं एक आहे मिनिट, मराठीमध्ये, मॅडम. इंग्लिशमध्ये आणि हिंदी ॲज अन ऑप्शनॅलिटी, ते एक आहे. सगळं स्टेक होल्डर्सला घेऊन आम्ही बोलणार. आपण एक एक मिनिट, मिनिट, रोहिणी आपण ताई, आपण आंदोलन उद्धवजींचं नाव केलं घेतलं तर- म्हणून, मी आपल्या एकाही नेत्यांचं नाव घेतलं नव्हतं. तुम्ही नाव घेतलं म्हणून मला आता सांगावं लागेल. कसं होतं मॅडम की उद्धवजींनी अनेक निर्णय घेतलेले, त्या निर्णय तुम्ही स्वीकार मान्य केलं. केले का? स्वीकार केलं पहिल्या ना? दिवशी आम्ही ते सगळे निर्णय बदलायचं ठरवलं, नाही बदलले का? उद्धवजींनी अनेक लोकांना मंत्री सुद्धा केलं, ते तर म्हणतात आम्हाला केलंच नाही त्यांनी मंत्री. Issue नाही त्याबद्दल. आम्हाला आम्ही आकाशातनं Issue मंत्री आहे, बनलो. issue म्हणजे आहे. पाहिजे तेव्हा Issue उद्धवजींनी आहे घेतलेल्या की जे निर्णयांचं तुम्ही पुढे प्रमोट मी करतात अजून एक सांगतो, languages, तर खूपच अजून एक languagesला सांगतो, पण प्रमोट नॅशनल केलं तर नॅशनल मीडियावर चुकीचा संदेश जायला नको. उद्धव ठाकरे साहेबांनी एक त्यामध्ये जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली याची अंमलबजावणी महाराष्ट्रात कशी करावी याकरता एक समिती नेमली. या समितीने एक अहवाल दिला, तो अहवाल त्यांनी एक्सेप्ट केला. त्यांनी ह्याच्यामध्ये त्रिभाषी सूत्र हे मान्य केलेलं नाही. अहवाल हे कॅग सुद्धा सादर करतं. अनेक वेळा कॅग असेल, CMIAनी परवा मोदी सरकारला एक अहवाल सादर केलाय ज्यामध्ये सांगितलंय अनएम्प्लॉयमेंट हे मोदी सरकार आल्यावर वाढली आहे. याचा अर्थ मोदी सरकारने एक्सेप्ट केलं का? नाही केलं. याचा अर्थ काय होतं? CMIAनी अहवाल सादर केला. अहवाल सादर करणं आणि स्वतः मान्य करणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण समृद्ध महाराष्ट्राबद्दल बोलतोय, आपण NEPची अंमलबजावणी कशी होईल याबद्दल बोलूया. आपण जर तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांबद्दल बोलत गेलात हा विषय राजकारणाकडे जाईल आणि मग आपली चर्चाही राजकीय होते. ह्याच्यावरनं म्हणजे तुमच्यावर टीका करण्याची संधी जेव्हा सत्ताधारी साधतात तेव्हा त्याच्यामध्ये तोही मुद्दा येतो आदित्य ठाकरेंच्या जुन्या रेफरन्सेसचा. त्यांनी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ICSE बोर्ड आणण्याचा निर्णय घेतला, इंग्रजीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यावरनं सध्या तुम्ही टीकेचे धनी अर्थातच बनताय. मी अजूनही सांगतो, जास्तीत जास्त भाषा या विद्यार्थ्यांनी शिकायला पाहिजेत हे आम्हाला सगळ्यांना वाटतं. तुम्ही विषय समजून घ्या. पहिलीपासून शिकायला पाहिजेत का? एवढा पुरता मुद्दा सीमित आहे ना. Okay. 5वी नंतर मॅडम म्हणाल्या तसं आम्ही पण त्या मताचे होत ना, तुम्ही कम्प्युटर लँग्वेज शिकवा, कोणाला बाहेर जायचं त्याच्याकरता फॉरेन लँग्वेज शिकवा, कुठल्या इतर राज्याचं शिकायचं शिका. पहिलीपासून त्रिभाषी सूत्र ठेवायचं का? एवढ्या पुरता विषय सीमित आहे. आपण महानगरपालिकेमध्ये चांगली टेक्नॉलॉजी आणली, त्याच्यामध्ये आपण डिस्टन्स लर्निंग इन्व्हॉल्व केलं, त्यामध्ये आपण AIचे वेगवेगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व केल्या. याचं मला वाटतं सगळ्यांनी अभिनंदनच केलं पाहिजे. दिल्लीच्या सुद्धा महानगरपालिकेच्या शाळांमध्ये झालं त्याचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे. उद्या कुठे भाजपने एखाद्या ह्याच्यात केलं असेल त्याचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे. त्यामुळे त्याच्यावर टीका करून काय उपयोग आहे? आपण पुढच्या मुद्द्यावरती जाऊ, पण त्याआधी रोहिणीताईंना या भाषा विषयावरती काहीतरी बोलायचंय. क्विक कमेंट. मला जो काय भाषेवरती आपण आता सगळे चर्चा करतोय, मला व्यासपीठावरती आम्ही 5 जण बसलोय, त्यातले 3 सत्ताधारी पक्षातले जे हिंदी असावं ह्याचं समर्थन करतायत. माझी त्या तिघांनाही विनंती आहे की अर्धा तास माईक हातात घेऊन इंग्रजीचा एकही शब्द न बोलता तुम्ही मराठी, शुद्ध मराठीमध्ये भाषण करून दाखवावं. जर तुम्ही शुद्ध मराठीमध्ये अर्धा तासही बोलू शकत नसाल, ही आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीला लागलेली घरघर असताना हिंदी शिकवण्याचा अट्टहास का? आणि जिथे शेकडोंनी मराठीच्या शाळा ह्या बंद केल्या जात आहेत सरकारच्या माध्यमातून, अशा महाराष्ट्रामध्ये की जिथे मराठीचा अभिमान आहे, सत्ताधारी पक्ष हजारदा म्हणतात जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र फक्त तोंडापुरतं म्हणू नका, मनातनं यायला पाहिजे. आणि जर तुम्हाला मनातून यायचं असेल ना, तर मराठी पहिले चांगल्या रीतीने शिकवा. आज मराठीला जी घरघर महाराष्ट्रामध्ये होते ना,
मराठी जिथे शिकवली जाते त्या शाळांना घरघर होत असताना हिंदी शिकवायचा अट्टाहास का? बरं, तुम्हाला हिंदी शिकवायचंय तर तुम्ही 4थी पासून 5वी पासून शिकवा ना. पहिलीपासून तुम्हाला मराठी शिकवण्याचा अट्टाहास का? आज पहिलीच्या मुलांची जर तुम्ही मानसिकता किंवा त्यांच्या विचारसरणीचा जर विचार केला तर मराठी आणि हिंदी ह्या दोघंही भाषांचं व्याकरण हे वेगळं आहे. दोघंही देवगिरी लिपीमध्ये लिहिले जातात. तो संभ्रम होऊ शकतो लहान मुलांमध्ये. ना धड मराठी येईल, ना धड हिंदी येईल, ना धड इंग्लिश येईल, असा सगळा घोळ त्या भाषेमध्ये होऊ शकतो. तर त्यांच्या मानसिकतेचाही विचार केला जायला हवा. संपूर्णपणे मराठीचा अभ्यास करावा आणि मग 5वी पासून तुम्हाला हिंदी शिकवायचं तर हिंदी शिकवायला विरोध कुणाचा आहे? पण पहिलीपासूनच ते हिंदी हो. शिकलं पाहिजे. पण आणि त्याच्यात अजून एक मुद्दा आहे की जो आत्ता सरकारने निर्णय घेतोय की आम्ही हिंदी शिकवणार. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिक्षक भरती झालेली नाहीये. अजूनही महाराष्ट्रामध्ये 4-4 वर्गांना शिकवायला एक शिक्षक 4-4 वर्गांना शिकवतो. अशी महाराष्ट्रातल्या अनेक शाळांची परिस्थिती आहे. माझ्यावर न जाता तुम्ही हा डेटा चेक करा, तुम्ही स्वतः चेक करा. ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली की 4-4 वर्गांना एक शिक्षक शिकवतोय. पण हिंदीचा विषय आल्याबरोबर सरकार तात्काळ निर्णय घेतं की आम्ही लगेच शिक्षकांची नियुक्ती करणार आणि आम्ही लगेच शिक्षकांना तिथे भरती करून देणार. मला म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या मराठी तरुण बेरोजगार तरुणांना तुम्हाला काम द्यायचं नाहीये, पण कुठल्या तरी बाहेरच्या राज्यातून आलेल्या हिंदी तरुणांना तुम्हाला रोजगार देण्याची एवढी घाई का लागली? मेघनाताई आणि शयनाताई, की ऍक्च्युली राज ठाकरेंनी काल जेव्हा एक पत्रकार परिषद घेतली त्याच्यात त्यांनी हा मुद्दा मांडला की सरकारला काहीतरी खूप मोठं लपवायचंय का. त्यांनी सरकारवर आरोप केला की हिंदी सक्तीच्या मागे का लागलेत, राज्यात काही प्रॉब्लेम्स कमी आहेत का, राज्यातल्या अडचणी काही कमी आहेत का, पण मग सरकार काहीतरी लपवायचंय म्हणून या हिंदी सक्तीच्या मागे लागली आहे का. आता रोहिणीताईंनी पण एक रियालिटी चेक दिला की ग्रामीण भागात शाळांची काय परिस्थिती आहे, ती सुधारण्याच्या आधी भाषा एक्स्ट्रा शिकवणं किंवा ती पहिलीपासून शिकवणं हा आग्रह का? बघा, ऑप्शनल हिंदी ऑप्शनल केलेली आहेच. कारण आपण प्रत्येक आई वडील आज मग तो ग्रामीण भागातला का असे ना की शहरातला माझ्या मुलामुलींना बेस्ट देण्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि रोहिणीताईंनी सांगितलं की शिक्षकांची कमी, 30 विद्यार्थ्यांना एक शिक्षक असा जो रेशो आहे तो मेंटेन होतो. आणि आपण बऱ्याच वेळेला एक शिक्षक 4 वर्गांना एक शिक्षक असणाऱ्या शाळा मी मोजून दाखवू शकते. माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये किती आहेत तो आकडा पण मी सांगू शकते. अवेलेबल त्या 30 infrastructure मध्ये available मागे त्या- तुमचं काय म्हणणं आहे? 30 मुलांच्या मागे एक शिक्षक, 4 वर्ग 4 वर्ग पहिली दुसरी तिसरी चौथी 4ही वर्गांना एक शिक्षक शिक्षक. शिकवतायत अशा शाळा महाराष्ट्रात आहेत. ही रियालिटी आहे. त्या गावातल्या 30 तुम्ही विद्यार्थीला नावं एक- सांगू शकाल? हो. माझ्या मतदारसंघात माझ्या तालुक्यात शाळा आहेत, 5 शाळा अशा आहेत की तिथे एक शिक्षक आहे 4 वर्गाला. या परिस्थितीचा मेघनाताई काय करणार आपण? नाही, त्याचं बघूया काय तर. पण तो त्या शाळेमध्ये 30च्या वरती विद्यार्थी नसतील म्हणून तो असा एक प्रत्येक शिक्षक वर्गामध्ये असेल 30 तो. विद्यार्थी आहेत ताई. म्हणजे नाही, 30 3 चौक 12 120 विद्यार्थ्यांना एक शिक्षक शिकवतोय 4 वर्ग. मी सांगते एका वर्गामध्ये किंवा नाही, त्या पर्टिक्युलर शाळेचा काय प्रश्न आहे पर्टिक्युलर आपण शाळेचा बघून नाही हा घेऊया. जो विषय हा आहे, संपूर्ण हा येत्या महाराष्ट्र- अधिवेशनात आपण सुद्धा समृद्ध चर्चेला आलेला. महाराष्ट्र- आणि भाजपच्याच आमदारांनी ह्याच्यावर मॅक्झिमम भाष्य केलेलं हम्म. की असे प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे हे आपण मान्य करायलाच पाहिजे. हे काय नाकारण्याचा आम्ही काय किंवा नाकारण्याचा राजकारणाचा विषय विषय नाही, आपण नाहीये सगळ्यांनी इथे. मिळून यावर कुठेतरी मात करायला पाहिजे. पण आम्ही हे reality नाहीच सांगतोय. आहे, हे नाहीच आहे असं कुठेतरी म्हणणं हे चुकीचं आणि आहे. जेव्हा हे विदर्भ जर हे चित्र आहे, नाही हे म्हटलं आपल्याला मान्य असेल करायला तर तुम्ही पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती शिक्षक का नेमले होते निवडणुकीच्या आधी? ते का नेमले? कारण शिक्षकांची संख्या कमी आहे म्हणून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती निवडले ना. नेमणुका तुमच्याच सरकारच्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी झालेल्या आहेत. मान्य करा ताई, शेवटी आम्ही काही इथे राजकारणाला एकत्र बसलो नाही. मिळून चर्चा प्रयत्न मुद्दा करावे लागतील. आज हा. आपण चर्चेतनच निघणार महाराष्ट्र आहे. ह्या विषयावरती आता चर्चा समृद्धी करतोय येणार ती आणि शिक्षणातनंच येणार आहे, युवा शिक्षणातनंच पिढीकडनं येणार आहे. कारण की महाराष्ट्राचं भविष्य आपण शाळेत अर्थात. शिकवतोय आणि त्यांच्याबद्दल एवढ्या वेळ चर्चा चालू आहे. प्रत्येकाला की चांगल्या दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे ही भावना आहे. आणि त्याच उद्देशाने जी नवीन शिक्षा नीती आलेली आहे NEP आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा त्याच दृष्टीने पावलं उचलते. एक राजकीय विषयाकडे जाण्याच्या आधी जेव्हा आपण शाळेतल्या भाषेबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला संग्रामजी राजकारणातली भाषा ह्याला सुद्धा ऍड्रेस करावं लागेल. टीका होते, तुम्ही राजकारणात आहात म्हणजे टीका होते, ती अनेकदा वैयक्तिक पातळीवरती घसरते. आपल्याकडे याआधी खूप संयम पाळला गेलेला होता, एक अदृश्य रेषा असायची, ती कोणी ओलांडायचं नाही. पण सध्या ही सगळीच अदृश्य रेषा ही आपण ओलांडली, त्यामुळे राजकारणातली भाषा ही तितकीच महत्वाची असं तुम्हाला वाटत नाही जेव्हा आपण नव्या पिढीसमोर नव्या महाराष्ट्राबद्दल बोलतोय? नाही आहे, तो गेल्या काही कालावधीतला एक सिरियस कन्सर्न आहे.
ऑब्विसली एक त्याचं एक हे डिग्निटी त्याची मेंटेन होऊनच त्या संदर्भात बोललं गेलं जावं. माझं असं म्हणणं आहे की आज आपण भविष्यातला 20 वर्षाचा महाराष्ट्र कसा असावा त्यावर चर्चा करताना माझं स्वतःचं मी विद्यार्थी चळवळीतनं आल्या कारणाने ठाम मत आहे की ह्या सगळ्याची पायाभरणी आणि किंवा या सगळ्याचा जे बेसिक आहे ते एज्युकेशन आहे. तुमची एज्युकेशनचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं जास्त इन्क्लुझिव्ह कराल संबंध महाराष्ट्रामध्ये. आज जागतिक स्तरावर जी 100 विद्यापीठं आहेत ज्यांची नावं आहेत तर त्याच्यात एकही विद्यापीठ महाराष्ट्र किंवा भारतातलं नाही, ही अत्यंत म्हणजे चुकीची बाब आहे. तर एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही येणाऱ्या काळात अलाइन करून तुम्ही ते कसं वाढवाल असं त्या दृष्टीने येणाऱ्या कालावधीमध्ये ओके. प्रयत्न व्हावे असं मला या वाटतं. राजकीय भाषेवरनं किंवा जी गरिमा कुठेतरी हरवली आहे, वरुणजी आणि रोहिणीताई तुम्हाला स्पेशली विचारायला आवडेल, कारण वैयक्तिक पातळीवरची टीका काय लेवलपर्यंत जाऊ शकते हे तुम्ही दोघांनी अनुभवलेलं आहे, प्रत्येकाने अनुभवलंय, पण कदाचित तुम्ही दोघांनी ते जास्त जवळून पाहिलेलं आहे तुमच्या नियर अँड डिअर वन्सच्या बाबतीमध्ये. तुम्ही टीका कशी हाताळता? मला असं वाटतं खरं तर राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येकाने एकमेकांचा आदर ठेवून काम करायला हवं. जे आधीच्या काळामध्ये जी संस्कृती होती की विरोधी पक्षातले लोक एकमेकांचा आदर ठेवून तात्विक गोष्टींवरती चर्चा व्हायची किंवा आरोप प्रत्यारोप व्हायचे. पण आजकाल आपण बघतोय की पातळी सोडून वैयक्तिक लेवलपर्यंत टीका करण्याचे प्रकार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात वाढलेत. बरेचदा ह्या सगळ्या टीकेचा मानसिक त्रास देखील होतो आणि अशी अपेक्षा पण असते की खेळाडू वृत्तीने प्रत्येक गोष्ट घेतली गेली पाहिजे. जेव्हा विरोधी पक्षातला एखादा व्यक्ती तुम्हाला कुठल्या गोष्टीला जाब विचारतोय तर त्याच तऱ्हेने तुम्ही खेळाडू वृत्तीने चांगल्या रीतीने त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे. पण ते आता होताना दिसत नाही. दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्राचे की आता पातळी ही फार जास्त खालावलेली आहे. पण तो स्तर महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र जर आपण बघण्याचा स्वप्न बघतोय तर प्रत्येकाने ती पातळी योग्य रीतीने ठेवावी अशी आमची इच्छा आहे, आमच्या सगळ्याच तरुणांची इच्छा आहे. कारण असं जर चित्र महाराष्ट्रामध्ये जे काय आज जात आहे भविष्यामध्ये तरुण लोक तरुण राजकारणामध्ये यायलाही घाबरतील, कारण ही पातळी अतिशय खालच्या लेवलला जाते. तर ती टिकवली वरुणजी, असं पाहिजे. का झालं असावं की ही पातळी इतकी घसरली महाराष्ट्राच्या बाबतीत आणि ते दुर्दैव? एक कसं आहे बघा की नंदाजी, तुम्ही आज एका घरामध्ये राहता. तुमचं जे कुठलं घर असेल तुमच्या वडिलांनी प्रचंड मेहनत करून ते घर विकत घेतलं असेल. उद्या जर एखाद्याने तुम्हाला तुमच्या परिवारासकट त्या घरातनं बाहेर काढलं आणि सांगितलं आता यापासून हे तुमचं घर नाहीच, हे दुसऱ्याचं घर आहे, तर तुम्ही किती सभ्यता पाळाल त्या व्यक्तीबद्दल हा देखील एक प्रश्न आहे. आज आम्ही असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, आमचा जन्मच शिवसेना परिवारात झाला आणि मग आम्हाला सांगितलं जातं आता तुम्ही शिवसेनेचे नाहीत, म्हणजे आता राजकीय हे नाही म्हणून, नाहीतर शैनाजींनी मला शिवसेना काय हे सांगितलं असतं आपल्या व्यासपीठावर. त्यांनी मला शिवसेनेचे तत्व मला शिकवले मला असते. जेव्हा तुमच्या पक्षांनी इम्पॉर्टेड माल सांगितलं ते तुम्हाला शोभा देत का समृद्ध महाराष्ट्रामध्ये? ते पण नाही ऍक्सेप्टेबल. वरुण, तुम्ही आणि मी एक वेगळं आमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंड पण आहे आणि आम्ही प्रोफेशनल्स आहे जे राजकारण तुमच्यावर काही वैयक्तिक स्पर्धामध्ये नाही जायचं. नाही, पण मी तुमच्यावर अशी काय आता पण तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मी काय असं वैयक्तिक काही बोललो नाही. मी तुम्हाला सांगतोय की परिस्थिती अशी झाली आहे की चला शैनाजी जाऊ दे, अनेक लोक ज्यांचा शिवसेनेची काडी मात्र संबंध नव्हता, जे बाळासाहेब हयात नसताना बाळासाहेब हयात असताना ते शिवसेनेत नव्हते. बाळासाहेब आपल्याला सोडून गेल्यानंतर शिवसेनेत आले. ते आज जेव्हा आम्हाला शिवसेना अशी तशी सांगतात तेव्हा ऑफकोर्स आमच्या सुद्धा काही नेत्यांना राग येणार. याच्याच दुसरी गोष्ट, जर तुम्ही मला माझ्या वैयक्तिक याच्याबद्दल विचाराल तर मी आज नाही म्हटलं तरी गेले 10 ते 15 वर्ष मी सुद्धा आधी युवासेनेचं काम करायचो, मग शिवसेनेचं करायला लागलो. मला आठवते 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी पण युवासेनेचं काम करत होतो. आत्ता आहे त्यापेक्षा अजून थोडासा यंग होतं, जास्त गरम डोकं होतं तेव्हा. त्यामुळे एका भाषणामध्ये मी एका विरोधी उमेदवाराबद्दल 2 गोष्टी जास्त बोललेलो. ऑफकोर्स जास्त काही वैयक्तिक नव्हत्या, पण ते माझ्या विरोधात होते. तरी मला तेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी बोलवून सांगितलेलं की तू हे बोलल्याचे चुकीचं आहे, आपण एक हे ठेवली पाहिजे, याच्या पुढे तू बोलायचं नाही. आणि मग त्यानंतर सुद्धा गेल्या आता मी स्वतःबद्दल बोलतो, मी काही सगळ्यांच्या बद्दल बोलू नाही शकत. तुम्ही आता गेल्या 3 ते 4 वर्षात जर बघितलं तर मी सुद्धा
समोरच्या व्यक्तीच्या मॅक्झिमम पॉलिसीच्या निर्णयांवरच बोलतो. 2 अधिवेशनांमध्ये सुद्धा अनेक वेळा मला बोलायची संधी मिळाली. त्यामध्ये भाजप असेल, शिंदे सेना असेल किंवा अजितदादांचा पक्ष असेल, यांची जी काही ध्येय धोरणं आहेत ही मला जिथे जिथे चुकीची वाटतात त्यावर मी भरपूर बोलतो. आणि ती बोलल्यानंतर तुम्हाला सांगतो, असं नाहीये की एकदम सगळेच काही एकमेकांचे शत्रू आहेत. समोरचे अनेक वरिष्ठ नेते हे मला त्यांनी चिठ्ठी देखील पाठवली की तू छान बोललास, कारण ते ध्येय धोरणांसंदर्भात होते. त्यामुळे हा प्रत्येकाचा एक एक वैयक्तिक निर्णय असतो. पण तुम्ही जर मला विचारलं की थोडंसं जास्त वैयक्तिक का झालंय, मला वाटतं हे जे पक्ष फुटलेले आहेत, ही जी काही सगळी नवीन समीकरणं तयार झालेली आहेत, 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, आणि त्यामधून कुठेतरी राग येणारच ना. आज मी रस्त्याने जाताना मला दररोज दिसणारी शिवसेनेची शाखा जिथे आम्ही रोज जायचो ती आता आज आपली नाही, हे बघितल्यावर अजूनही डोकं गरम होतच ना. त्यामुळे या गोष्टी झाल्यामुळे होतं कधीतरी. राष्ट्रवादीची पण 2 हा शनताई. मी फक्त एक उत्तर देणार की राजकारणमध्ये एक पक्ष आहे आणि एक पक्ष मध्ये जे आमदार खासदारला बाहेर पडायचं आहे तर अँटी डिफेक्शन लॉ निमित्त कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे. तर हे सांगायचं की तुम्ही फोडून गेले असं नाही. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदेनी जेव्हा हे निर्णय घेतलं आणि त्यांच्या सोबत किती शिवसैनिक होते, त्यांना पण एक सोच विचार आहे. त्यांच्या विचारधाराला घेऊन आदरणीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन जे एक पक्ष मध्ये तुम्ही काँग्रेस आणि एनसीपी जे आम्ही लढले ऑपोजिशन म्हणून त्यांच्या सोबत जाणार, तर ते पण एक व्यक्तिगत रायमत आहे. आणि हे प्रजातंत्राची खूबी आहे की ते निर्णय तुम्ही घेतलं अँड इफ इट इज इन अकॉर्डन्स विथ लॉ, मला वाटते ते निर्णय पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्हली बघायचं, हेच मला म्हणायचं आहे. परवा अमित शहा मुंबईत आलेले, त्यांनी अगदी आवर्जून एकनाथ शिंदेंचं वर्णन करताना त्यांनी हा शब्द वापरला की खरी शिवसेना हे ज्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मला वाटतं की खरी शिवसेना किंवा शिवसेनेचं नाव मला वाटतं त्यांनीच त्यांना दिलंय, त्यामुळे त्यांना अधिकार आहेच ना ते म्हणायचा. ते नाही म्हणणार तर अजून कोण म्हणणार? त्याच्यात काय गैर म्हणाले ते, त्यांना तसंच वाटतं ना. या त्यांच्या रेफरन्सला एक कॉन्टेक्स्ट आहे ना पण की राजकारणाच्या मैदानात किंवा निवडणुकीच्या मैदानामध्ये आकडे बोलतात. आकड्यांच्या बाबतीत आपण तुलना केली शायनाजी, निवडणुकीच्या आकड्यांच्या बाबतीत जर तुलना केली तर खरी शिवसेना कोण हे आकड्यांच्या बाबतीत अर्थात त्यांनी सिद्ध आणि केलेलं आहे. आकडेच्या नंतर बघा, लोकसभाच्या इलेक्शन मध्ये कोणाला जास्त भेटलं ते जनताच्या जनादेश. विधानसभामध्ये तुम्ही बघा की त्यांचं तिथे 120 सीट्स लढले, 20 जिंकून आले. आमच्याकडे 80 होते आणि 60 जिंकून आले. तर ते जनताचे जे जनादेश आहे, जनताने जे स्वीकार केलं त्यांचा पण तुम्ही मान सन्मान करा. माझं हे म्हणायचं आहे की 7 महिन्याच्या नंतर आज राहुल गांधीला आठवण येते आणि सांगतात की अरे इलेक्शन कमिशन बद्दल हे चूक झाली, पण तुम्ही तक्रार केलं का? तुम्ही कोर्टमध्ये गेले का? नाही ना. तो जो जीता वोही सिकंदर. हा रोहिणीताई, मला असं वाटतंय की निवडणुकीचा जो निकाल आहे त्या निकालावरती जर तुम्ही म्हणत असाल की जनता जनार्दनाचा, तर ते महाराष्ट्रातल्या जनता जनार्दनाला मान्य आहे का हे पहिले मग तुम्ही चेक करा. निवडणुका कशा झाल्यात, कशाच्या बलबुत्यावरती झाल्यात, किती अमाप पैसा वाटला गेला, हे सगळं आता रोहिणीताई, 7 महिन्याच्या नंतर ताई, तुम्हाला ऐका ना, आठवण तुम्ही येत आणि ऐका ना जेव्हा ताई, बिहारच्या ऐका ना, इलेक्शन तेव्हा ऐका ना तुम्ही ताई, सांगतात मी की तुम्ही चला. बोलत होते तेव्हा मी बोलले का? ऐका ना, तुम्हाला असं वाटतं ना 7 महिन्यानंतर आम्हाला आठवलं, तर त्याच्या आधी पण आम्ही कोर्टामध्ये गेलोय. पण मला एक सांगा, निवडणूक आयोगाने लगेच 45 दिवसामध्ये तो डेटा आम्ही डिस्ट्रॉय करणार, ह्या सगळ्या म्हणजे तुमचा इंडिपेंडन्स, तुमचं जे स्वावलंबन जे तुम्हाला कायद्याने दिलेलं आहे, हे का घालवायचंय तुम्हाला? तुम्ही समोर या ना, आम्ही डिबेट करायला तयार आहे, जनतेसमोर या. जर तुम्हाला भीती नाहीये, तुमच्या सगळ्या निर्णयांची तुम्हाला भीती नाही, तर गेले 5 वर्ष झाले तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका का घेतल्या नाहीत, नगरपालिकेच्या निवडणुका का घेतल्या नाहीत? तो लोकशाहीचा भाग नाहीये का? पण तुम्हाला माहिती होतं की हे जनतेला मान्य नाहीये. जे तुम्ही पक्ष फोडाफोडी केली ना, हे ते जनतेमध्ये रोष होता आणि तो रोषाला तुम्हाला सामोरे जायचं नव्हतं, म्हणून 5 वर्ष हे महाराष्ट्राची लोकशाही आहे. याला लोकशाही म्हणणार तुम्ही की निवडणुका घेत नाहीत तुम्ही? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झालेलं हे पहिलं राज्य असावं आणि पहिल्यांदा
असं झालेलं असेल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. मग का नाही झाल्यात? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये संभ्रम आहेत. आमच्यामध्येच नाहीत. आम्ही जे उमेदवार लढलो त्यांच्यामध्ये नाही, स्थानिक लोकांमध्ये पण संभ्रम आहे. तुम्ही चर्चासत्र ठेवा ना, लोक तुम्हाला सांगतील किती मेघनाताई. लोकांमध्ये संभ्रम आहे. हे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय तर कोर्टामध्ये आहे. तर कोर्टामुळे तो डिले झाला. दुसरं, 132 भारतीय जनता पार्टीचे आणि शिंदे सेना अजितदादा गटाचे मिळून 232 महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एवढं वन वे सत्ता जनतेने दिलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं तर लगातार 3 वेळा 100 पार करणारा पक्ष आहे. त्यामुळे तुम्ही एकदा दोनदा मला सांगा, महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्या पक्षाला शक्य झाले 100? रोहिणीताईंनी जो राहुल गांधींचा मगाशी इथे विषय निघाला, शहानाजींनी आणि रोहिणीताई निघाला, ते तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र हे फडणवीस बघा, यांच्या दक्षिण मी पश्चिम तुम्हाला सांगते, मतदारसंघापर्यंत पोहोचलंय. विरोधकांच्याकडे भारतभरामध्ये सुद्धा महाराष्ट्रात पण सेम केस, त्यांच्याकडे कुठलाच विषय नाही हो, मी सांगतो, आमच्या 25 विरोधामध्ये मुद्दे सांगतो मी. बोलण्यासाठी. थांबा, त्यामुळे समृद्ध- मग काहीतरी नाही, 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 when- एक मिनिट मॅडम, हे चुकीचं आहे. मुद्दा नाही असं नाही. त्यांनी आपण कधी- सुरुवातच केलेली मुद्द्यांच्या व्यतिरिक्त, आता तो गेला विषय राजकारणावर. आपण मुद्दे आहेत, असंख्य मुद्दे आहेत, महाराष्ट्रामध्ये मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांवर खरं म्हणजे आपण चर्चा केली पाहिजे. दुर्दैवानी होतं काय, 2 दिवसात अधिवेशन आहे, तुम्ही पण असाल, मी पण असाल, सत्ताधाऱ्यांकडनं मुद्दामून खऱ्या मुद्द्यांवर चर्चा होत नाही. आत्ताचं अधिवेशन आलं, लगेच परत एकदा औरंगजेब जन्माला आला, परत एकदा वारीवर टीका झाली, परत एकदा हे सगळे विषय हे विरोधकांकडनं नाही, हे सत्ताधाऱ्यांकडनं चालवले जातात. आणि त्यामुळे मॅडम, आमची सुद्धा हीच अपेक्षा आहे की विधानसभेची निवडणूक झाली, आता आपण कुठेतरी खऱ्या मुद्द्यांवर चर्चा केली पाहिजे. त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला पुढे कसं घेऊन जाता येईल यावर चर्चा केली पाहिजे. आज विरोधक म्हणून आम्हाला 1 रुपयाचा निधी मिळत नाही, 1 रुपयाचा. आम्हाला जेव्हा आम्ही म्हणतो आम्हाला निधी मिळाला पाहिजे, हे ऑन रेकॉर्ड आहे. ऑफिशियली मंत्री काही उठून बसतात, काही खाली बसून बसतात, तू इकडे ये, तुला कसा निधी देतो बघ. उदाहरण आहेत ना, माझ्या समोर ते उमेदवार ज्यांना मी पराभूत करून निवडून आलो, त्यांना पक्ष बदलायचा म्हणून 205 कोटी निधी 6 महिन्यात मिळाला. हे नाही मिळालं का? त्यामुळे हे जे काही भरमसाठपणे सुरू आहे की पार्टी बदला आणि निधी घेऊन जा, ह्यानी महाराष्ट्र समृद्ध होणार आहे का? जो काही निधीचा वाटप भरमसाठपणे सुरू आहे, ज्याच्यामुळे आज एसेन्शियल सर्व्हिसेसला निधी मिळत नाहीये, ह्याच्यामुळे महाराष्ट्र समृद्ध होणार आहे का? आत्ता सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ड्यू आहेत म्हणून सत्ताधारी आमदारांना 16, 17 कोटीचा निधी दिला जातोय. हे जेवढे खरं आहे सगळं? जे नगरसेवक, ज्या नगरसेवकांनी, जिल्हा नियोजन नाही, महानगरपालिकेचा निधी दिला जातोय. ज्या नगरसेवकांनी आमचा पक्ष सोडला, समोरच्या पक्षात गेले, त्यांना 2-2 कोटीचा निधी दिला जातोय. माझ्या हा निधी मतदार, कोणाकडनं दिला जातोय? हा नगर विकासकडनं, महानगरपालिका देते. मेघनाताई, माझा प्रश्न हा शहानाताई, आहे, तुम्ही पण ह्याला उत्तर देऊ नाही, शकता. सायनाजींना माहिती आहे हा विषय. माझा गरज असेल तशा बघून नाही दिल्या माझा, जात मी असणार तुम्हाला आहे. सांगतो कामाची गरज कुठे आहे. काल मी माझ्या मतदारसंघामध्ये महानगरपालिकेचं VN देसाई हॉस्पिटल आहे, हम्म. त्या हॉस्पिटलमध्ये गेले 7 वर्ष 50% भरती झालेली नाही. मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये 40 ते 50% जागा या वेकंट आहेत. गेल्या 1 वर्षापासून तिकडे टेस्टिंग होत नाही. कारण सांगितलं जातं आम्हाला निधी नाहीये. वरुणजी- महानगरपालिकेने निधी वरुणजी, हा तुमच्या हॉस्पिटलमध्ये दिला पाहिजे. तुमच्या क्षेत्राबद्दल पहिलं पण तुम्ही सांगितलं की अरे डेव्हलपमेंट नाही आणि हाऊसिंगला घेऊन, मला ते पण करेक्ट करायचं आहे आणि हे पण उत्तर देऊ द्या संक्षेपमध्ये. धारावीच्या रिडेव्हलपमेंटमध्ये कोणाच्या आक्षेप होते? आणि तरी पण तुम्ही बघितलं तर 68,000 फॅमिलीज, म्हणजे एशियाचं लार्जेस्ट क्लस्टर रिडेव्हलपमेंट. तुम्ही बघितलं तर MMRDA असो, म्हाडा असो, वर्लीचा BDD चाल, तुम्ही बघा किती वर्ष 1920s मध्ये होते. वरळी BDD चाळ हा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आदित्यजींनी करून घेतला. श्रेय कोणाला पण श्रेय तुम्ही काय द्या, झालं? प्रगती जीआरएस तेव्हा झाली की निघालाय, नाही? श्रेयाचा काही विषय त्याच्यात मॅडम? GRS हाऊसिंग तेव्हा निघाला ना. पॉलिसी 2025 इतकी प्रकल्प आहे, क्लस्टर रिडेव्हलपमेंट. आता तुम्ही माझं कमाटीपुरामध्ये बघा, हे रफ्तारमध्ये जे काम चालू आहे, तुम्ही फक्त चेरी पिक करून जॉन्डिसाइज घेऊन तेच एक 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 एक्झाम्पल तुम्ही- देतात आम्हाला. नाही, नाही, मी रोहिणी cherry pick नाही ताईंनी करत. पण जे मी आता जे cherry pick नाही सांगितलं, करत. मी म्हणतो आपण मुंबईत एकत्र स्कूल्समध्ये फिरू. बघा, एक शिक्षक आहे, इतकी एक्झाम्पल्स आहे
मेघनाताई तुम्ही सांगा किती एक्झाम्पल्स आहे जिथे मॅडम स्कूल्स, किती प्रायव्हेट स्कूल मध्ये पण लोक भरती आणि ते पण फ्री. तर देर इज अ नाही, लॉट मॅडम, ऑफ मी काय डेव्हलपमेंट म्हणतो, आणि आपण तुमच्या cherry pick नको करूया. महाराष्ट्रामध्ये नाही, आपण एज्युकेशन, हाऊसिंग, हेल्थकेअर बघा, आपला दवाखाना नाही, बघा, मॅडम, मी आपण चेरी आता पिक नाही करत. मी development एवढंच म्हणतो, infrastructures, आपण अख्ख्या tourism मुंबईत गाडी घेऊन अनगिनत आहे. फिरू. लोकांना विचारा की 10 वर्षांमध्ये झोपड्यांची बिल्डिंग बनल्या का, चाळींच्या बिल्डिंग बनल्या का, हे डोळ्याला दिसतं ना. पालिकेच्या निवडणुका जवळ आल्या त्या फक्त मुंबईत नाही तर राज्यभरात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे कोण किती खरं बोलतंय, कोण किती पाण्यात आहे, कोणी किती कामं केलेली आहेत हे सगळ्यांना कळणार आहे. आपण आता वाइंड अप करतोय आपलं सेशन, पण मेघनाताईंना काहीतरी बोलायचं, तुमचे कमेंट मी घेते. बघा, जो मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे महायुतीच्या बाजूनी, तेच सांगतोय की जनतेला महायुतीवर विश्वास आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे आणि 6 महिन्यातच ही मंडळी अशी अपेक्षा करून ठेवताय की हे नाही ते नाही, पण सर्वसमावेशी विकास महाराष्ट्राचा करण्याची क्षमता महायुतीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा यांच्याकडे आहे. त्यामुळे समृद्ध महाराष्ट्र देवेंद्रजींच्या नेतृत्वात घडणार आहे, यात काही दुमत नाहीये. आणि जो तरुण वर्ग, जो महिला मंडळी, जे शेतकरी, जे आज इंडस्ट्रियलिस्ट असतील, जी काही अपेक्षा करतायत ती पूर्ण करण्याचं सक्षम नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे. त्यामुळे ते येणाऱ्या दिवसांमध्ये सगळ्यांना मिळेल. आपण कार्यक्रम संपवतोय, पण एक वैयक्तिक प्रश्न अगदी थोडक्यात प्रत्येकानं उत्तर द्या, कारण तुम्ही सगळेजण एक राजकीय लेगसी घेऊन, एक राजकीय वारसा घेऊन पुढे जाताय. तर प्लीज तुम्हाला वडिलांचा तिघींना राजकीय वारसा आहे, तुम्हाला अर्थात बाळासाहेबांचा आहे, तुम्ही तर साईंच्या नगरीतनं येता. तर प्रत्येकानं प्लीज एकेका वाक्यात सांगा की तुमच्या राजकीय वारशाकडनं तुम्हाला ताकद कशी मिळते. रोहिणीताई. मला असं वाटतं की घरामध्येच व्यासपीठ आहे, तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळतं आणि त्यांच्या माध्यमातून जी. प्रत्येक वेळेस हो. राजकीय दृष्ट्या आलेल्या प्रत्येक संकटांना सामोरे कसं जायचं ती ताकद हे मिळते. घरातूनच शिकायला मिळतं. म्हणजे इथे यायच्या आधी पण वडिलांचा फोन येऊन तू काय बोलणार आहेस हे विचारणं आणि तू हे बोललं पाहिजेस हे सांगणारं व्यासपीठ घरात असतं. क्या बात आहे. पण त्याचबरोबर ओके. जिथे पॉझिटिव्ह आहे तिथे निगेटिव्ह पण आहे की आम्हाला हो. स्वतःला सिद्ध पण करून दाखवावं लागतं, कारण लोकांना सारख्या इतरांपेक्षा जास्त अपेक्षा ह्या आमच्याकडून असतात. तेव्हा हो. सिद्ध करून दाखवणं आणि ते नेतृत्व गुण आपले आहेत हे सिद्ध करण्यामध्येही आमचा बराचसा काळ जातो. ओके. शायनाताई अगदी थोडक्यात. ओके. माझे वडीलने हेच शिकवलं की बी द लेजिटिमेट व्हॉइस ऑफ डिसेंट. ओके. तुम्ही काम करा पण नक्कीच समाजसाठी, अच्छा. कारण वेळ कमी आहे, नाहीतर मी एक हो. कोट देणार होते इंग्लिशमध्ये.